आणि आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक ऑफिस तयार करायचं, एक कार्यालय तयार करावं। आणि नेहमी देवेंद्रजी त्यांच्या भाषणात म्हणतात की हे कार्यालय नाही आहे, हे कार्यकर्त्यांसाठी एक मंदिर आहे आणि या मंदिराच्या माध्यमातून सगळी कामं होतात। आज अनेक लोकांच्या समस्या असतात, अनेक लोकांचे याच्यामध्ये अडचणी असतात, त्यावेळेस लोक पक्ष कार्यालयात येतात, आपल्याला भेटतात, आपण सांगणार, आपण सगळं सुसज्ज असं कार्यालय बनवले जेणेकरून पुढच्या काळामध्ये या मराठवाड्यातल्या सगळ्या समस्या, मराठवाड्यातला कुठलाही आमदार खासदार आला तर तो बसून, मंत्री आले तर त्यांना इकडे बसून, आपले प्रदेशाध्यक्ष आले कुणी आले तर इकडे बसून काम करता येईल अशा आपण सगळ्या सोयी केलेल्या आहेत। आणि मला नक्कीच खात्री आहे की याचा सदुपयोग आपले सर्व पदाधिकारी, आपले सगळे कार्यकर्ते सर्व करतील। साहेब, तुम्हाला सांगायला खरा आनंद आहे, आज या हॉस्पिटलवर लक्ष्मण सावजी जी आहेत, मीर कोटेजाजी आहेत, अशा अनेक लोकांनी, आणि अरुण लखानी साहेब ते पण येणार होते, अशा सगळ्यांनी, म्हणजे प्लॉटची रजिस्ट्रीच्या वेळेस आम्हाला ते 1 दिवसाचा टाइम होता, आम्ही सावजी साहेबांना फोन केला ते एका दिवसात इकडे आले। मीर कोटाजी साहेबांना तर कधी सर मैसेज पाठवायचं फक्त, मीर जी म्हणायचे डोंट वरी, आप चलते रहो, काम करते रहो, जो आपको चाहिए। आणि म्हणून अशी ही सुंदर वास्तू आम्ही अरुण लखानी असतील, मीर कोटेजाजी असतील आणि लक्ष्मण सावजी असतील यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने सर याच्यामध्ये अनेक आम्हाला मदत केली। आपले महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेबांनी प्लॅन अप्रूव्हलसाठी आम्हाला, त्यामध्ये त्यांनी पण आम्हाला मदत केली व एका दिवसात त्यांच्याकडे मी गेलो, त्यांनी जे बदल सांगितले ताबडतोब आम्ही बदल करू।